10 मेला माझा भाऊ धनेगाव डॅम येथे मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पाण्यात बुडून वारला आणि त्यासाठी काही आर्थिक मदत मिळते का, मंत्री साहेब इथे येणार आहेत हे असं आम्हाला कळालं. मग त्या हिशोबाने आम्ही निवेदन देण्याकरता तिथं गेलो होतो. तर त्या ठिकाणी वडिलांना छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना तिथंच अटॅक आला. मग त्यानंतर त्यांना आम्ही घेऊन इथं दवाखान्यामध्ये आलो. डॉक्टर साहेबांनी PCR वगैरे दिला. तर PCR नंतर सुद्धा काही नाही झालं आणि वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. काही आर्थिक मदत मिळेल ह्या उद्देशानं आम्ही तिथं गेलेलो, पण आमच्यावर हे दुःखाचा डोंगर आणखी कोसळला. आधी तो कोसळलेलाच होता, पण त्याहून खूप जास्त हा कोसळला. त्या उद्देशाने आम्ही तालुकाध्यक्षांची चर्चा केली होती आधी आणि त्यांना बोललो होतो. नंतर आता जिल्हाध्यक्ष मुळीक साहेब, डॉक्टर थोरात साहेब हे ते येऊन इथं आमचं सांत्वन करून गेलेले आहेत आणि त्यांनी कळवलं की जी शासनाकडून काही आर्थिक मदत जी होऊ शकते ती आम्ही सर्वतोपरी करू आणि या तुमच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी काही बळ मिळेल जेणेकरून. तुमच्यासोबत मी, माझा भाऊ, आम्ही होतो तिथे. भाऊजाई होती, तिचे मुलं होते. जो भाऊ आमचा वारला तिची पत्नी आणि तिचे मुलं सुद्धा होते, वडील होते. उष्णतामुळं सुद्धा त्यांना असं दम छाटल्यासारखं व्हायला लागलं आणि त्यातच त्यांना अटॅक आला. मृत्यू कसा झाला होता, काय घटना? भाऊ आणि आमचा भाऊ आणि त्याचे मुलं आणि इतर नातेवाईक असे आमच्या मामाच्या इकडे धनेगावला तिथं गेलेले होते. मग तिथून परत येताना म्हटले की आपण तळं पाहून जाऊ. तिथं गेल्यानंतर थोडं पाण्यात गेल्यानंतर त्याच्या मुलीचा पाय सटकला आणि ती पाण्यात बुडू लागली. त्यानंतर भावाला सुद्धा पोहता येत नव्हतं, पण ती स्वतःची मुलगी असल्यामुळे त्याने उडी घेतली आणि तिला बाजूला सारले आणि स्वतः बुडून गेला. मग त्या दुःखातून आम्ही सावरलोच नव्हतो आणखी, तर हे दुःख झालं.